नमस्ते. आज आपण एका अशा मॅक्रोन्यूट्रियंटची माहिती पाहणार आहोत की जो आपल्या आरोग्यासाठी आणि शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याचं नाव आहे प्रोटीन. भारतीय जवळपास 75% लोक जे आहेत ते प्रोटीन डेफिशियंट आहेत. आणि ICMRचा जो सर्वे आहे त्यात असं सांगितलं गेलं आहे की भारताचा जो आहार आहे तो स्वादिष्ट आहे पण अपायकारक आहे. का तर त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि अनहेल्दी फॅट्सचं प्रमाण आहे ते जास्त आहे आणि जे हेल्दी प्रोटीन्स आहेत त्याचं प्रमाण खूप कमी आहे. आणि हेही आपण पाहतो की प्रोटीन सप्लिमेंट घेतल्यामुळं त्यातले जे इम्प्युरिटीज आहेत किंवा नॉन क्वालिटी सोर्स आहे किंवा हेवी मेटल्स आहेत त्यामुळं लिव्हरवर किंवा किडनीवर ताण येतो आणि त्याचबरोबर काही डायजेशन इश्यूज उदाहरणार्थ ब्लोटिंग वगैरे अशा गोष्टी व्हायची शक्यता असते. तर या व्हिडिओत आपण पाहू की प्रोटीन कशातनं योग्य रीतीने आपण मिळवू शकतो आणि जर सप्लिमेंट घ्यायचं तर सगळ्यात बेस्ट असं सप्लिमेंट कोणतं आहे की जे आपण लाईफ टाईम पुरी फॅमिली घेऊ शकतो. पाण्यानंतर जर बघितलं दुसरा जो पार्ट आहे शरीरातला प्रोटीन आहे. शरीराचा जवळपास 6वा भाग जो आहे तो प्रोटीननं बनला आहे. आपले स्नायू, हाडं, कार्टिलेज, त्वचा, प्रत्येक पेशी, उती हे प्रोटीननं बनलेलं आहे. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन बरोबर यामध्ये जवळपास 16% जे आहे नायट्रोजन आहे. प्रोटीनचा जो स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे तो आहे अमायनो ॲसिड्स आणि वेगवेगळे कॉम्प्लेक्स आणि वेगवेगळे प्रोटीन्स आपल्या शरीरामध्ये वेगवेगळी कामं करत असतात. जसं आपण नेहमी ऐकतो की कोलॅजन त्वचेसाठी गरजेचं आहे, स्नायूसाठी मायोसिन गरजेचं आहे, केसांसाठी कॅराटीन गरजेचं आहे, रक्तामध्ये अल्बुमिन असतं, HB म्हणजेच हिमोग्लोबिन, हे सगळे प्रोटीन्स आहेत. सगळे एन्झाईम्स, हार्मोन्स याला पण प्रोटीन जरुरी असतं. आपलं हृदय पण प्रोटीननं बनलेलं आहे. ह्याची कामं जर बघितली तर शरीराचं एक बिल्डिंग ब्लॉक आहे प्रोटीन. शरीराचं जडणघडण, वाढ, ग्रोथ करणं, उंची वाढवणं ह्या सगळ्या गोष्टीसाठी प्रोटीनची जरूरत आहे. पेशीचे तयार होण्यासाठीच प्रोटीन जरुरी आहे. DNA, RNA पण प्रोटीन जरुरी आहे. शरीराच्या मेंटेनन्ससाठी पण प्रोटीन जरुरी आहे. जसं विअर अँड टिअर जे आहे, रिपेअरिंग आहे, वुंड हिलिंग आहे त्यासाठी पण प्रोटीन जरुरी आहे. ओल्ड एजमध्ये सुद्धा प्रोटीन खूप जरुरी आहे. एनर्जी मिळवण्यासाठी जवळपास 1 ग्रॅम प्रोटीनमध्ये 4 किलो कॅलरीज जे आहेत, एनर्जी जी आहे ती असते. एन्झाईम्स, हार्मोन्स त्याचबरोबर न्यूट्रियंटचं ट्रान्सपोर्ट करण्यासाठी पण प्रोटीनची जरुरी आहे. दूध तयार होण्यासाठी पण मातांमध्ये प्रोटीन जरुरी असतं. ह्याचं सोर्स जर बघितलं तर जे ॲनिमल सोर्स आहेत त्यामध्ये डेअरी प्रॉडक्ट, त्याचबरोबर अंडी, चिकन, मटन, फिश हे प्रोटीनचे रिच सोर्सेस आहेत. पण आपल्याला माहिती आहे की ॲनिमल सोर्समध्ये प्रोटीन तर भेटतं पण प्रोटीनबरोबर अनवॉन्टेड सॅच्युरेटेड फॅट्स भेटतात की ज्यानं वजन वाढण्याची आणि कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस म्हणजे हृदयाचे रोग आणि त्याबरोबर डायबिटीज ह्या शक्यता वाढल्या जातात. शाकाहारी प्रोटीन्समध्ये डाळी, उसळी, वाल, राजमा, शेंगदाणे किंवा इतर काही धान्य ह्याचा मेन समावेश होतो. पण बरेचसे शाकाहारी जे काही प्रोटीन्स आहेत ते इनकम्प्लीट प्रोटीन आहे म्हणजे त्यात सगळेच्या सगळे अमायनो ॲसिड्स नसतात. त्याचबरोबर काही त्यातले पचायला पण थोडेसे जड आहेत. प्रोटीन जर बघितलं तर जवळपास 0.8 ग्रॅम पर kg पर डे एवढी त्याची रिक्वायरमेंट असते. आणि जर वाढण्याची मुलांचं वय आहे किंवा प्रेग्नन्सी आहे त्या दरम्यान प्रोटीनची जरूरत जास्त असते किंवा ज्याची फिजिकल ॲक्टिव्हिटी एक्झर्शन जास्त होतं त्यांना सुद्धा प्रोटीनची जरूरत जास्त असते. आता साधं प्रेग्नन्सीमध्ये प्रोटीन जर कमी पडलं तर स्ट्रेस डेव्हलप होतो. त्याच्यानं काय होतं की मग वॉमिटिंग वगैरे व्हायला सुरुवात होते किंवा बऱ्याच बायकांना काय होतं पायावर सूज येते. तर हर एक स्टेजमध्ये लाईफच्या प्रोटीनची खूप मोठी जरूरत आहे. प्रथिनं किंवा प्रोटीनच्या कमतरतेमुळे काय होतं तर बऱ्यापैकी कमजोरी जाणवते, कमी एनर्जेटिक जाणवतं, थकवा येतो, इम्युनिटी कमी होते, केस गळणं, मूड स्विंग होणं, कमी झोप होणं, मेटाबॉलिझम रेट जो आहे तो कमी होतो. एकंदर थोडक्यात त्याची जी एनर्जी लेव्हल आहे ती खूप डाऊन झालेली असते आणि परत परत आजारी पडण्याची शक्यता जी आहे ती जास्त होते. तर आपण अशा एका प्रोटीन सप्लिमेंटची माहिती पाहू की जो दुनियेतला बेस्ट सोर्स आहे, बेस्ट ब्रँड आहे आणि बेस्ट ऑप्शन आहे की जो दुनियेतला प्रत्येक व्यक्ती कोणत्याही वयोगटातला हे प्रोटीन घेऊ शकतो. पहिली गोष्ट तर प्रोटीनचं कंटेंट किती आहे. जनरली आम मार्केटमध्ये प्रोटीन आहेत तर त्यामध्ये 10, 20, 30, 40% प्रोटीन असतं. आपण हा जो प्रोटीन पाहतो यात 80% प्रोटीन आहे म्हणजे 100 ग्रॅममध्ये 80% म्हणजे 80 ग्रॅम. 9 इसेन्शियल अमायनो ॲसिड्स म्हणजे ते कम्प्लीट प्रोटीन आहे.
नॉन GMO म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड जे काही स्पेसीज आहेत त्या नाही आहेत, तर ऑर्गॅनिक आहेत, म्हणजे जशा आहेत नॅचरल तशा आहेत. कम्प्लीट प्लॅन बेस आहे. कोणत्याही प्रकारचे ॲडेड शुगर, कलर्स, फ्लेवर्स, प्रिझर्वेटिव्ज ह्या गोष्टी नाहीत. आणि त्याची पचनशीलता, कारण सगळ्यांना माहिती आहे की प्रोटीन पचायला जड असतं, त्याची पचनशीलता पिडिकास जो आहे तो 1 आहे, म्हणजे दुनियेतलं सगळ्यात जास्त आहे. तर मित्रांनो, हा न्यूट्रीलाइट ब्रँड 90 इयर्स ओल्ड आहे आणि सर्वांना माहिती आहे की सर्टिफाईड ऑर्गॅनिक फार्ममधून प्लॅन्टिंग टू फिनिश प्रॉडक्ट सर्व न्यूट्रीलाइटकडे कंट्रोल असतो. आणि महत्त्वाची गोष्ट की थर्ड पार्टी सर्टिफिकेशन जे आहे NFSU, NFTS म्हणजे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी न्यूट्रिशनल सप्लिमेंट टेस्टिंग फॉर स्पोर्ट पर्सन्स, म्हणजे स्पोर्ट पर्सन जो आहे तो कधीतरी नाही घेत, रेग्युलर बेसिसवर सप्लिमेंट घेत असतो. तर हा एक असा प्रॉडक्ट आहे की जो रेग्युलर बेसिसवर पण पूर्ण कोणी पण घेऊ शकतो, ज्याचा काही प्रकारचा साईड इफेक्ट नाही असा आहे. तर आपण आपल्या एक डाएटचा पार्ट म्हणून हा प्रोटीन सप्लिमेंट करू शकू, जेणेकरून आपण फुल थॉटलनं जिंदगी जगू शकू. थँक्यू.